विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पाठ अभ्यासला होता ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. आपण पाठाला म्हणजे पुढे जाण्याआधी आपण काय घेतलंय या पाठामध्ये ते एकदा फक्त थोडक्यात बघून घेऊ आणि त्यानंतर पुढच्या पाठाला सुरुवात करूया. ठीक आहे. त्याआधी मला तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं की व्याकरणाच्या नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. बऱ्यापैकी विद्यार्थी त्या लिहून घेतल्या असतील, नसतील घेतल्या तर नक्की आवर्जून त्या लिहून घ्या. तुमच्या वह्यांमध्ये त्या लिहिणं जास्त गरजेचं आहे आणि त्या वह्या पूर्ण तुम्ही करणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला कित्येकदा तरी सांगितलेलं आहे. आणि कुठलीही गोष्ट अगदीच लाईटली घेऊ नका, तर नक्की मिळालेल्या संधीचा उपयोग करा, वाचन करा, अभ्यास करा. जसं मी तुम्हाला सांगितले की तसे शब्द, वेगवेगळे शब्द जे आहेत ते शब्द तुमच्या वहीमध्ये, ज्यांचे अर्थ तुम्हाला माहिती नाही आहेत, हे शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. त्याचा अर्थ विचारा, तुम्ही पालकांना विचारा किंवा तुम्ही स्वतः त्याचा शोध घ्या. नसेल तुम्ही मला सांगा, निश्चितच आपण त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगू. पण हे प्रयत्न तुम्ही जास्त करणं गरजेचं आहे. संधी तुम्हाला आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं वाचन भरपूर ठेवा. वेगवेगळ्या स्वरूपाचं वाचन करा, वर्तमानपत्र वाचा. काही नाही, निदान तुमचे टेक्स्टबुक तरी असतील तरी ते तरी तुम्ही वाचून काढणं गरजेचं आहे. म्हणजे रीडिंग, कुठे थांबायचं, कसं बोलायचं, कुठे पॉज घ्यायचा, स्वल्पविराम असेल तर किती वेळ थांबायचं, पूर्णविराम असेल तर किती वेळ थांबायचं, या गोष्टी तुम्हाला आत्ता या क्षणाला येणं जमणं जास्त गरजेचं आहे. कारण वाचन ही सुद्धा एक कला आहे. कशा पद्धतीनं वाचलं पाहिजे आहे ही एक कला आहे. त्यामुळे ती तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, शिकण्याचा प्रयत्न करा आणि नक्की रोज वाचत चला. अगदी थोडं का होईना पण तुम्ही वाचा आणि न समजणारे शब्द, ज्यांचे अर्थ तुम्हाला माहिती नाही आहेत, ते शब्द तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. हे मी पाहणार आहे. ज्यावेळेस तुम्ही शाळेत याल तेव्हा मी बघणार आहे की तुम्ही किती शब्द शोधलेले आहेत ते. हे नक्की आणि आवर्जून करा. कुठल्याही स्वरूपाची पालकांनी तुमच्या बाबतीतली तक्रार करू नये, असं तुम्ही वागा. ठीक आहे. आपण पाठामध्ये काय घेतलं ते एकदा बघूया. बघा, आपण पाहत होतो ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. गोफ म्हणजे गुंफण, साखळी जे आपण पाहिली. हे ऑलिम्पिकचं जे चिन्ह आहे आणि हे जे काही 4 सर्कल दिलेले आहेत ते कशाचं प्रतीक आहे तेही आपण सांगितलेलं होतं की मनुष्याच्या विकासामध्ये, व्यक्तिमत्व, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासामध्ये खेळाचं फार महत्त्व आहे. खेळ हे खेळलेच पाहिजे आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावरचे खेळ असतात. हे जे ऑलिम्पिकचे सामने आहेत, त्या ऑलिम्पिकचे सामने त्यांना एक म्हणजे क्रीडा सामन्यांमध्ये ऑलिम्पिकच्या सामन्यांना सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आणि हे ऑलिम्पिकचे सामने जे आहेत ते 2016 मध्ये तर झालेच, पण आता 2020 मध्ये ते जपानच्या टोकियो या शहरामध्ये ते होणार आहेत. पण कोरोनामुळे थोडं त्याला स्थगिती आलेली आहे. चालू होतील न होतील हे आपण नंतर पाहू. आणि एक मग विजयाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या खेळावरती लक्ष केंद्रित करणं, आपल्या देशाला पदक मिळवून देणं, हे या क्रीडापटूंचं एक स्वप्न असतं, एक ध्येय असतं आणि त्यासाठी ते झटत असतात, झगडत असतात. ज्या ठिकाणी ऑलिम्पिक घेतले जातात तिथे ऑलिम्पिक गाव वसवलं जातं, त्याची माहिती आपण घेतलेली होती. ऑलिम्पिकचे हे जे सामने आहेत ते दर 4 वर्षांनी होतात आणि किमान 5 दिवस तरी हे सामने चाललेले असतात. आणि हा जो ध्वज आहे त्या ध्वजाचं तो जो ध्वज आपल्याला सगळ्यांना जो संदेश देतो त्या संदेशाची आपण माहिती घेतली की तो जो पांढरा ध्वज आहे, ती पांढरी पार्श्वभूमी आहे, ते म्हणजे अवकाश म्हणजे अंतराळ याचं प्रतीक म्हणून संबोधलं जातं. आणि त्याच्यावरती हे जे
5 वर्तुळं आहेत. ती 5 वर्तुळं एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. जणू काही ती 5 वर्तुळं आहेत ते 5 मित्रच आहेत आणि ते आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत आहेत. तर हे 5 वर्तुळं जी आहेत ते 5 वर्तुळ म्हणजे काय, तर पृथ्वीवरती असणारे, पृथ्वीच्या पाठीवरचे हे 5 खंड आहेत. ते 5 खंड कोणते कोणते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ते 5 खंड म्हणजे आफ्रिका खंड, आशिया खंड, अमेरिका खंड, युरोप खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड असे हे 5 खंड आहेत. त्या 5 खंडांमधले त्यात दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेचा समावेश अमेरिका या खंडामध्येच होतो आणि अंटार्क्टिका खंड जर आपण पाहिला की त्याच्यावरती वस्तीच नसल्यामुळे हे 5 खंड जे आहेत त्या 5 खंडातले क्रीडापटू जे आहेत, खेळाडू जे आहेत ते या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात. अगदी हजारोच्या संख्येनं खेळाडू या ऑलिम्पिक सामन्यांमध्ये सहभागी झालेले असतात. या ऑलिम्पिकच्या हे जे काही ध्वज आहे, हा जो झेंडा आहे, त्या झेंड्यावरती ब्रीदवाक्य दिलेले आहे. ब्रीदवाक्य म्हणजे घोषवाक्य. ते घोषवाक्य काय आहे, तर CTS, ऑल्टियस आणि फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. त्याचा अर्थ काय, तर क्रीडापटूंना दिला गेलेला हा संदेश आहे आणि एकंदरीत हा ध्वज संपूर्ण जगाला मित्रत्वाचा संदेश देतो, एकतेचा संदेश देत असतो. तर CTS, ऑल्टियस, फॉर्टियसचा अर्थ आपण पाहिला की उच्चता, गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता म्हणजे प्रत्येक खेळाडूनं गतिमान होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आहे. अधिकाधिक उंची गाठण्याची, उच्चता म्हणजे अधिकाधिक उंची गाठण्याचे प्रयत्न केला पाहिजे आहे. त्याच्यासाठी सतत तुम्ही कार्यरत राहिलं पाहिजे आहे. आणि फॉर्टियस म्हणजे तेजस्विता म्हणजे बलसंवर्धनासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आहे, शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केले पाहिजे. या ध्वजस्तंभाजवळ सतत तेवत राहणारी ही जी मशाल आहे ती मशाल तुम्हाला स्फूर्ती, एक प्रेरणा देत असते की म्हणून ती स्फूर्तिदायक मशाल असा उल्लेख तिथं केला गेलेला आहे. हे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी हे जे ऑलिम्पिकचे सामने आहेत ते म्हणजे एक पर्वणीच असते, म्हणजे एक आनंदमय सोहळा असतो. अतिशय आनंद खेळाडूंनाही होतो आणि क्रीडा रसिकांना सुद्धा होत असतो. म्हणजे आता पृथ्वीच्या पाठीवरील जवळपास सर्व राष्ट्रांमधले खेळाडू जे आहेत ते या खेळामध्ये सहभागी होत असतात. त्याच्यासाठी ज्या ठिकाणी किंवा ज्या देशामध्ये हे ऑलिम्पिकचे सामने भरवले जातात तिथं एक ऑलिम्पिकचं गाव वसवलं जातं आणि तिथं असणाऱ्या सोयी आपण पाहिलेल्या होत्या की म्हणजे जवळपास तिथं एक प्रेक्षागृह निर्माण केलं जातं आणि त्या प्रेक्षागृहामध्ये 70 ते 80 हजार लोक हे ऑलिम्पिकचे सामने बसून पाहू शकतील अशी सोय केलेली असते. आणि त्याचसोबत 25,000 लोक हे सामने उभा राहून पाहू शकतात. पृथ्वीच्या पाठीवरचे सर्वच राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू याच्यामध्ये सहभागी झालेले असतात. सगळ्याच सोयी तिथं केलेल्या असतात या ऑलिम्पिकच्या गावामध्ये की खेळांचं असं विशाल प्रचंड मोठं मैदान असतं. त्याच्याभोवती प्रचंड असं प्रेक्षागार, तो सभागृह असतो. रहदारीसाठी तिथं मुद्दाम बांधलेल्या सडका असतात, लोहमार्ग असतात. पुरुष आणि स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी जे खेळाडू तिथे खेळण्यासाठी येणार आहेत आणि जे सामने 5 दिवस चालतात तर तिथे मुक्काम करण्यासाठी ते येत असतात आणि मग त्यांच्या निवासासाठी असंख्य खोल्या तिथं बांधल्या गेलेल्या असतात. इमारती, वसतिगृह असतात आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी, श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, हॉटेल्स असतात, छान मोठ्या खोल्या असतात आणि एकंदरीत हे संपूर्ण गावच एक निर्माण केलेलं असतं. म्हणून त्याला ऑलिम्पिक विलेज असं म्हटलं जातं. हे ऑलिम्पिकचं गाव असं म्हटलं जातं. आणि ह्या ऑलिम्पिकचं विलेज वसवण्याची प्रथम कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबर्न येथे मांडण्यात आली आणि पहिलं ऑलिम्पिक विलेज जे आहे ते मेलबर्नमध्येच निर्माण झालं. त्याचा इतिहासही आपण पाहिला की पूर्वी हे ऑलिम्पिकचे जे सामने होते
ते ग्रीस देशामध्ये भरवले जात होते. त्याची नोंद इतिहासामध्ये सापडते. इसवी सन पूर्व 776 मध्ये सामने झालेले होते ग्रीस देशामध्ये. आणि यावेळी स्पर्धेमध्ये जे खेळाडू यशस्वी होत होते, जिंकत होते, त्यांना ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून त्यांचा गौरव करण्यात येत होता. आपण हेही पाहिलं की ऑलिव्ह वृक्षाची फांदीच का, तर ग्रीस देशामध्ये या ऑलिव्ह वृक्षाला फार पवित्र असं मानलं जात होतं आणि म्हणून ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये त्यांच्या सन्मानाप्रती त्यांना घातली जात होती. अनेक शहरं परस्परांमधील भेदभाव विसरून याच्यामध्ये किंवा हे जे यशस्वी खेळाडू आहेत त्यांचं स्वागत करत होते. आणि राष्ट्रीय सण समारंभ जे असतील त्या देशाचे, तेव्हा त्यांना अतिशय मानाचं स्थान तिथं दिलं जात होतं. पुढे ग्रीक सत्तेचा नाश झाला आणि हे खेळ थांबले गेले. इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे खेळ बंद झाले. तर हे जे ऑलिम्पिकचे सामने आहेत ते मैत्रीचा मंत्र सांगणारे हे ऑलिम्पिकचे सामने पुन्हा परत केव्हा सुरू झाले, तर ऑलिम्पिकचे सामने इसवी सन 1894 साली त्याची आठवण झाली. आणि फ्रान्स देशामध्ये त्यावेळेस एक ऑलिम्पिक काँग्रेस, एक परिषद भरवण्यात आली आणि त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी तिथं आले. आणि कुबेर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञानं या काँग्रेसमध्ये, या परिषदेमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. म्हणजे पुन्हा हे सामने घेतले जावेत, ते पुन्हा परत खेळले जावेत असा एक प्रस्ताव त्यांनी मांडला आणि त्याचं पुनरुज्जीवन झालं. म्हणजे ते पुन्हा या परिषदेनंतर खेळण्यात आले. मग शरीर संपदा वाढवण्यासाठी आणि बलसंवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने देशांमधील मैत्री वाढली पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. ही स्पर्धा जिंकण्यासाठी किंवा देशांना हरवण्यासाठी नसून ते एकमेकांमध्ये मित्रत्वाची भावना वाढावी हा एक उद्देश या ऑलिम्पिकच्या सामन्यांचा होता. ऑलिम्पिकच्या सामन्यांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुद्धा भरवण्यात आलेल्या होत्या. आणि 1896 पासून हे ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भरवले जातात. आणि त्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुता, शिस्त आणि ऐक्य हे भाव वाढीस लागतात. हे भाव लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात. त्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. कारण मागे काय झालं हे घेणं जास्त गरजेचं असतं, कारण आपल्याला त्याचा विसर पडू नये म्हणून मी तुम्हाला ते पुन्हा परत एकदा सांगत असते पुढे जाण्यापूर्वी. ठीक आहे, आपण पुढे पाहूया. मी पुढचा भाग वाचतेय, लक्ष द्या. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या समितींमध्ये खेळांची व्यवस्था व त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. पहा, ऑलिम्पिकच्या सामन्यांमध्ये जवळपास 21 निरनिराळ्या खेळांची तरतूद केलेली असते. 21 वेगवेगळ्या प्रकारचे. तरतूद करणे म्हणजे उपलब्धी करून देणे किंवा उपलब्धी असणे, असे 21 खेळ असतात. मग त्याच्यामध्ये पोहणे आहे, रनिंग आहे, हे खेळ त्याच्यामध्ये असतात. आणि 21 खेळांची तरतूद केलेली असते. पुरुषांसाठी वेगळे खेळ असतात आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होत असतात. पुरुषांसाठीचे सामने वेगळे असतात आणि स्त्रियांसाठीचे सामने वेगळे असतात. तर या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक मॅनेजमेंट आपण जे म्हणू ती व्यवस्था करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती नेमलेली असते. समिती म्हणजे एक मंडळ नेमलेलं असतं आंतरराष्ट्रीय दर्जाचं. आणि
मग तिथे या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये, या मंडळामध्ये सहभागी झालेले असतात, या समितीमध्ये असतात. आणि या मंडळामध्ये खेळांची व्यवस्था जी आहे त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे ती दिली जाते. आता ऑलिम्पिकच्या सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च करावा लागतो, तो खर्च फार मोठा असतो. मग हा सर्व पैसा जो आहे हा पैसा स्पर्धक देश उभा करतात. स्पर्धक देश उभा करतात म्हणजे ज्या देशामध्ये ही स्पर्धा भरवणार आहे. आता जपानमध्ये मी तुम्हाला म्हटलं 2020 मध्ये जपानच्या टोकियो शहरामध्ये हे ऑलिम्पिकचे सामने खेळणार आहेत. तर आता या शहरानेच या संपूर्ण त्याची खेळांची जी व्यवस्था आहे ती या देशाने पाहायची आहे. म्हणजे स्पर्धक देश म्हणजे प्रचंड पैसा तिथे लागणार आहे. आता जपानमध्ये खेळ खेळले जाणार म्हटल्यानंतर 5 ते 6 हजार खेळाडू आणि त्याच्यासोबत प्रेक्षकही तिथे 50 ते 70 हजार प्रेक्षक तिथे येणार आहे. तर त्याप्रमाणे सगळ्या सोयी तिथं उपलब्ध करून देणं हे त्या शहराचं, त्या देशाचं ते काम आहे. स्पर्धक देश यासाठी हा पैसा उपलब्ध करून देत असतो. पुढे बघूया. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबींमध्ये त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. बघा, क्रीडेच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद केला जात नाही, धर्मभेद किंवा वर्णभेद सुद्धा केला जात नाही. आता प्रचंड संख्येने खेळाडू म्हणजे ते वेगवेगळ्या जातीतले असणार, वेगवेगळ्या धर्मातले असणार. अमुक एका धर्माचा आहे म्हणून मी ते खेळणार नाही अशी गोष्ट होत नाही. जातीभेद नसतो, धर्मभेद नसतो, वर्णभेद नसतो, रंगभेद सुद्धा तिथे केला जात नाही. तर इथं सगळ्यांना समान अशी संधी उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येक खेळाडूचा याच्यामध्ये समावेश केला जातो. त्यांनी उदाहरण दाखल दिलेलं आहे की अमेरिकेचा जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू होता, पण तो अमेरिकेमध्ये स्थायिक होता. तर हा जेसी ओवेन्स जो आहे तो वंशाने आफ्रिकी खेळाडू होता, पण 1936 मध्ये बर्लिनला जे ऑलिम्पिकचे सामने झाले त्यात त्याने 4 अजिंक्यपद मिळवली होती. आणि इतकंच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने वेगवेगळे नवे उच्चांक प्रस्थापित केलेले होते. त्यामुळे अमेरिकेच्या यशाचा तो फार मोठा शिल्पकार ठरला. अमेरिका या देशाला यश मिळवून देण्यासाठी तो फार मोठा शिल्पकार ठरला. आणि त्यानं म्हणजे 4 अजिंक्यपद त्यानं त्या स्पर्धेमध्ये, ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये त्यानं पटकावली. पण 4ही वेळेला त्यानं वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले, वेगवेगळ्या पद्धतीने त्याने ते उच्चांक मिळवलेले होते, ते यश प्राप्त केलेले होते. त्यामुळे अमेरिकेला त्याचा खूप अभिमान वाटत होता, त्याला त्याचा गर्व वाटत होता. पण फक्त अमेरिकेनंच नव्हे तर साऱ्या जगानं या खेळाडूचा गौरव केलेला होता. संपूर्ण जगानं या खेळाडूची प्रशंसा केलेली होती, केवढं कौतुक केलेलं होतं. ओवेन्सचा वर्ण, त्याचा रंग म्हणजे त्याचा देश हे सगळं विसरून साऱ्या जगानं त्याची प्रशंसा केली. अमेरिकेने सुद्धा तो कुठल्या वर्णाचा आहे, कुठल्या देशाचा आहे हा विचार न करता त्यानं जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीचं कौतुक केलं, त्यांची प्रशंसा केली, त्याला अगदी उचलून धरलं. साऱ्या जगानेच त्याचं खूप कौतुक केलेलं होतं. पुढे आणखी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की उदाहरण हे का,
तर जातीभेद मानला जात नाही, वर्णभेद मानला जात नाही, धर्मभेद मानला जात नाही या स्पर्धांमध्ये. यासाठी त्यांनी ही उदाहरणं दिलेली आहे. एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याचबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण झाला. आता हा एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू, छोटा देश. पण 1952 साली त्याने हेलसिंकीचं मैदान गाजवलं होतं. कुठल्या स्पर्धेमध्ये त्यानं हा उच्चांक प्रस्थापित केला होता, तर त्याने 5000 मीटर धावणे आणि लांब पल्ल्याची मॅरेथॉन, दीर्घ पल्ल्याची मॅरेथॉन या शर्यतीमध्ये त्याने नवे विक्रम केलेले होते. म्हणजे प्रत्येक वेळी त्याच्या धावण्याचा वेग वेगळा होता आणि हा नवा इतिहास त्यानं घडवलेला होता. कुणी? एमिल झेटोपेक. हे एका वाक्यातल्या उत्तरांसाठीची महत्त्वाची प्रश्न विचारला जाऊ शकतो की झेकोस्लोवाकियाच्या कोणत्या खेळाडूने नवीन विक्रम केले, लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये किंवा धावण्याच्या शर्यतीमध्ये कोण नवीन विक्रम केले. मग उत्तर एमिल झेटोपेक. किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एमिल झेटोपेक हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे, तर झेकोस्लोवाकिया या देशाचा खेळाडू आहे. असं तुम्ही वाचत असताना अंडरलाईन करून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला पुन्हा परत वाचताना व्यवस्थितपणे ते लक्षात राहील आणि एका वाक्यातल्या उत्तरांसाठी किंवा रिकाम्या जागा भरा असा जो प्रश्न येतो त्याच्यासाठी फार महत्त्वाचं तुम्हाला ते ठरेल. तर त्यानं लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये हे वेगवेगळे विक्रम केले आणि असा एक इतिहास घडवला की त्याला उपाधी मिळाली की जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकनं ख्याती मिळवली, प्रसिद्धी मिळवली. ख्याती मिळवली म्हणजे प्रसिद्धी मिळवली. मानवी रेल्वे इंजिन, रेल्वेचं इंजिन जितक्या वेगानं धावतं ना तेवढा वेग या एमिल झेटोपेकच्या धावण्यामध्ये होता आणि प्रत्येक वेळी प्रत्येक शर्यतीमध्ये त्याने तो वेग वाढवलेला होता. म्हणून त्याला प्रसिद्धी काय मिळाली होती, त्याला काय म्हटलं जात होतं, मानवी रेल्वे इंजिन असं म्हटलं जात होतं. त्यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल अभिमान वाटलाच. सर्वच लोकांना, जगातल्या संपूर्ण जगातल्या सगळ्या लोकांना या झेटोपेकबद्दल अतिशय अभिमान वाटत होता, कारण त्यानं धावण्याच्या शर्यतीमध्ये असे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केलेले होते आणि त्याला मानवी रेल्वे इंजिन हे सुद्धा एका वाक्यातलं उत्तर किंवा रिकाम्या जागासाठी विचारलं जाऊ शकतं. मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकनं ख्याती मिळवलेली होती. आणि त्याचबरोबर तो ज्या देशातला आहे त्या देशाबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये आदर निर्माण झाला. झेकोस्लोवाकिया हा देश जो आहे त्या देशाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक रिस्पेक्ट निर्माण झाला, एक आदर निर्माण झाला की अरे अशा देशांमध्ये, छोट्या देशांमध्ये सुद्धा एवढी चांगली कामगिरी करणारे किंवा एवढे छान खेळ खेळणारी लोक असू शकतात. एक असा भाव त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन, लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात गाठले. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष जिंकेपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू
ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. आणखी एक इथं उदाहरण दिलेलं आहे बघा की आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला. नावं थोडीशी अवघड आहेत पण वाचल्यानंतर तुम्हाला सवय होऊन जाईल. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूनं अनवाणी पायानं मॅरेथॉन, लांब पल्ल्याची मॅरेथॉन तो जिंकला आणि एवढं मोठं अंतर त्याने 2 तास 15 मिनिटामध्ये कापलं. 2 तास 15 मिनिटामध्ये हा एक उच्चांक होता. लांब पल्ल्याची शर्यत होती आणि ती शर्यत त्याने फक्त 2 तास, 2.25 तासामध्ये त्याने ती पूर्ण केलेली होती आणि तीही अनवाणी पायाने, कुठल्याही प्रकारचे शूज पायात न घालता. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचं मैदान दणाणून सोडलेलं होतं की 100 आणि 200 मीटरच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक तिनं मिळवलेला होता. दोन्ही स्पर्धांमध्ये तिनं 100 मीटर आणि 200 मीटरची जी शर्यत होती धावण्याची, त्या शर्यतीमध्ये तिनं पहिला क्रमांक मिळवलेला होता. या ऑलिम्पिकच्या सामन्यांमध्ये भारतही कुठे मागे पडलेला नाही. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद, त्या ध्यानचंदने सुद्धा कित्येक वर्ष या हॉकी खेळामध्ये भारताचं अजिंक्यपद जे आहे ते टिकवून ठेवलेलं होतं. भारताला ते अजिंक्यपद मिळवून देण्यामध्ये ध्यानचंद यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि म्हणून ध्यानचंद यांचं नाव सुद्धा जगात सर्वांच्या जिभेवरती कित्येक वर्ष नाचत होतं. आपण ध्यानचंद ह्या हॉकीपटूंना तर ओळखतोच. 29 ऑगस्टला जो आपण नॅशनल स्पोर्ट्स डे साजरा करतो तो यांच्याच स्मृती प्रित्यर्थ आपण हा स्पोर्ट्स डे सेलिब्रेट करतो, साजरा करतो. कारण हॉकीमधला जादूगार असं ध्यानचंद यांना म्हटलं जातं की कितीतरी काळ हॉकीमधलं अजिंक्यपद जे टिकून राहिलेलं होतं ते मेजर ध्यानचंद यांच्यामुळं टिकून राहिलेलं होतं. की ते ज्यावेळेस हॉकी खेळायचे तेव्हा ती जी हॉकी स्टिक होती त्या हॉकी स्टिकला जणू काही तो चेंडू चिकटून राहिलेला आहे असंच लोकांना वाटायचं. म्हणजे एवढी जादू होती. एक वेळ तर अशी सुद्धा आलेली होती की त्यांची हॉकी स्टिक तोडून पाहिली होती की या हॉकी स्टिकमध्ये लोहचुंबक तर नाही लावलेला ना, आणि त्यांना दुसरी हॉकी स्टिक दिली होती खेळायला. पण या माणसांची कामगिरी अशी की कुठलेही हॉकी स्टिक असू देत की त्या हॉकी स्टिकनं तो त्याच पद्धतीनं खेळत होता आणि म्हणूनच यांच्यामुळेच हॉकीला राष्ट्रीय दर्जा मिळाला, राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळालेला होता. असे हे हॉकीतले जादूगार मेजर ध्यानचंद, तर कित्येक वर्ष त्यांचं नाव, आजही त्यांचं नाव सगळ्यांच्या जिभेवरती खेळत राहतंय. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रातले एक म्हणजे ऑलिम्पिकच्या सामन्याच्या उद्देशानं आता तर आपण ऐकतोच आहोत, PV सिंधू आहे, साक्षी मलिक आहे, अशी कितीतरी नावं ऑलिम्पिकच्या खेळामध्ये जिंकलेली, पदं मिळवलेली, कांस्यपद असू देत, रजतपद असू देत, अशी पदकं मिळवलेली या खेळाडूंची माहिती तर आपल्याला माहिती आहे. पण आणखी एक खेळाडू जो आहे खाशाबा जाधव, जे कुस्तीपटू होते, त्यांनी सुद्धा ऑलिम्पिकचं मैदान गाजवलेलं होतं. अशा या खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये ऑलिम्पिक विजेतेपद मिळवलेलं होतं. पण या माणसाला सुद्धा
ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी, ती स्पर्धा खेळण्यासाठी अतिशय परिश्रम करावे लागलेले होते. आपल्या गावातून त्यांना जवळपास सगळ्यांकडूनच मदत घ्यावी लागलेली होती. मग प्रत्येकानं त्या गावातल्या आपापल्या परीनं मदत केली होती. कुणी 1 आणा दिला, कुणी 2 आणा, कुणी रुपया, कुणी आणखी काही वस्तू, कुणी मोजे वगैरे दिले. अशा पद्धतीनं मदत गोळा करून हे खाशाबा जाधव कुस्ती खेळायला गेले. जवळपास 56 वर्ष कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये पद मिळालेलं नव्हतं किंवा विजेतेपद मिळालेलं नव्हतं, कुठलंही पदक मिळालेलं नव्हतं. पण खाशाबा जाधवांनी आपल्या कुस्तीतून ते पदक भारताला मिळवून दिलेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राला खाशाबा जाधवांबद्दल तेवढाच आदर आहे आणि खाशाबा जाधवांबद्दल प्रत्येकाच्याच मनामध्ये आदर आहे. तर असे कित्येक खेळाडू जे भारतामध्ये सुद्धा होऊन गेलेले आहेत आणि ज्यांनी भारताचं नाव ऑलिम्पिकमध्ये फार मोठ्या स्तरावरती नेऊन ठेवलेलं होतं. तर असे हे ऑलिम्पिकच्या मैदानावरती खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडफडत असतो. हा जो ध्वज जो आहे हा जो ध्वज आपण सुरुवातीला पाहिला की ध्वजाची पार्श्वभूमी पाहिली आणि त्या ध्वजावरती असणारी जी वर्तुळं आपण अभ्यासली की त्या वर्तुळांचा काय संदेश आहे की जणू 5 मित्र एकमेकांच्या हातामध्ये हात घालून मैत्रीचा संदेश, एकतेचा संदेश ते संपूर्ण जगाला देत आहेत. असा हा खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो आणि त्या ध्वजावरील जी 5 खंड आहेत ती 5 वर्तुळं म्हणजे समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देत असतात. असे हे ऑलिम्पिकचे सामने जे आहेत ते विश्वबंधुता, ऐक्य, समता, शिस्त या सगळ्या गोष्टी किंवा यांची भावना वाढीस लावण्यासाठी हे ऑलिम्पिकचे सामने खेळले जातात. जसं सुरुवातीला आपण उदाहरणं पाहिली की क्रीडेच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद नसतो, कुठल्याही प्रकारचा धर्मभेद नसतो, वर्णभेद मानला जात नाही आणि इथं प्रत्येकाला समान संधी मिळते. स्वतःचं कर्तृत्व किंवा स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी या ऑलिम्पिकच्या सामन्यांमुळं प्रत्येक खेळाडूला मिळते. जे क्रीडापटू आहेत किंवा जे खेळासाठी अत्यंत असुसलेले आहेत, ज्यांना खेळामध्ये स्वतःचं नाव खूप मोठं करायचं आहे, अशांसाठी उत्तम संधी म्हणजे ऑलिम्पिकचे सामने आहेत. पण त्या ऑलिम्पिकच्या सामन्यांमध्ये, त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा फार कष्ट करावे लागतात आणि तोच प्रयत्नवादाचा संदेश हा अतिशय ऐटीत फडफडणारा हा जो ऑलिम्पिकचा ध्वज आहे तो ध्वज हा संदेश आपल्याला देत असतो. आणि त्याच्या शेजारीच आपण जी पाहिली की त्याच्या शेजारी असणारी जी मशाल आहे ती क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. हे जे आपण सुरुवातीला म्हटलं की नाही, स्फूर्तिदायक मशाल आहे. म्हणजे खेळाडूंना त्या मशालीमुळे स्फूर्ती तर मिळतेच, स्फूर्तीचं प्रतीक म्हणून ते मशाल तिथे तेवत असते. पण त्याचबरोबर जी मशाल तेवत असते म्हणजे जळत असते सतत, ती क्षुद्र विचारांची, क्षुद्र म्हणजे हलक्या विचारांची, कमी विचारांची, जे असा भेदभाव मांडतात, तर त्या विचारांचा अंधकार, तो अंधार, खालच्या दर्जाचे जे विचार आहेत की नाही त्या विचारांचा त्या अंधार घालवणारी, अशा खोट्या विचारांचा अंधार घालवणारी ही जी ज्योत आहे ती सदैव तेवत असते, ती सदैव तेवत राहत असते. तेवत असते म्हणजे जळत असते. असे हे ऑलिम्पिकचे जे सामने आहेत त्या ऑलिम्पिकचे सामने आपल्याला समता, बंधुता, ऐक्य यासारख्या गोष्टी शिकवतात, आपल्याला संदेश देतात, एकतेचा संदेश देतात, मैत्रीचा संदेश देतात. तर असा हा पाठ आपण आज अभ्यासलेला आहे. मला वाटतं पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल.
ऑलिम्पिकच्या संदर्भातली आणखी काही माहिती जर असेल तर तुम्ही तर आता मोबाईल वापरताच, तर आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या साहाय्यानं तुम्हाला इथे एक उपक्रम दिलेला आहे बघा, की सन 2016 साली झालेल्या ऑलिम्पिक सामन्यातील सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून खालील तक्त्यात लिहा. म्हणजे ज्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे, रजत पदक मिळालेलं आहे, कांस्य पदक मिळालेलं आहे, त्यांची यादी आणि कोणत्या खेळामध्ये ती मिळालेली आहेत त्याची यादी इथे तुम्हाला लिहायची आहे. ते तुम्ही लिहू शकता, तो तुमचा होमवर्क राहील, ते तुम्ही स्वतः शोधू शकता. मला वाटतं पाठ तुम्हाला समजलेला असेल. त्याचा स्वाध्याय आपण थोडक्यात बघून घेऊया. काय आहे ते, की आकृती पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. की ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य, घोषवाक्य काय आहे ऑलिम्पिकचं? ब्रीदवाक्य आपण पाहिलं. ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य काय आहे? पान क्रमांक 20 वरती ते दिलेलं आहे. काय आहे? CTS, OLTS आणि FORTS असं हे ऑलिम्पिकचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्या वाक्यातून मिळणारा संदेश त्याच्याच खाली दिलेला आहे. काय मिळतो त्या वाक्यातून? संदेश काय मिळतो? की गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याची गरज, प्रयत्न केला पाहिजे. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हे ब्रीदवाक्य आपल्याला देतं. या वाक्यातून हा संदेश आपल्याला मिळतो. ऑलिम्पिक सामन्यांमधून विकसित होणाऱ्या भावना, पान क्रमांक 21 वर जे आपण आत्ताच आणि मी सतत ज्याचा उल्लेख केला, कुठल्या भावना वाढीस लागतात? तर इथे दिलेलं आहे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये की सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त आणि ऐक्य. हे जे आहेत, ह्या 6 ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत. विकसित होणाऱ्या भावना, समता, सद्भावना, मैत्री, विश्वबंधुत्व आणि ऐक्य, या तुम्ही इथे लिहायच्या आहेत. आता योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. की पहिले ऑलिम्पिक विलेज कोठे बसवण्यात आले? तर इथे रिकामी जागा दिलेली आहे. पान क्रमांक 20 वरतीच आपण ते पाहिलेलं होतं की पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. कुठले? मेलबोर्न इथे पर्याय तुम्हाला दिलेला आहे. पहिले ऑलिम्पिक विलेज मेलबोर्न मधले. पहिले ऑलिम्पिकचे सामने किती साली झाले? पहिले ऑलिम्पिकचे सामने इथं पहिलाच वरती सेंटेन्स दिलेला आहे बघा, पान क्रमांक 21 वरती, की हे सामने 5 दिवस चालतात आणि इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची नोंद ग्रीस शहरामधली आहे. पहिले ऑलिम्पिकचे सामने इसवी सन पूर्व 776 मध्ये झालेले आहेत. आता हे विभक्ती प्रत्ययाचा जो तक्ता आहे तो तुम्हाला नाहीये, पण स्वमत जे आहे ते तुम्ही स्वतः जर प्रयत्न करून लिहिले की ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर, कारण याच्यामध्ये स्वाध्याय असा देण्यासारखं तुम्हाला काहीच नाहीये फार. स्वमत जे आहे ते ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे काय? तर विश्वबंधुत्वाची संकल्पना यातून वाढीस लागते. ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना वाढीस लागते. ती कशामुळे? काय असतं की याच्यामध्ये जातीभेद केला जात नाही, क्रीडाच्या क्षेत्रामध्ये जातीभेद नाही, वर्णभेद नाही, धर्मभेद मानला जात नाही. आणि मग ती 2-3 उदाहरणं जी तुम्हाला दिलेली आहेत, अबेबे बिकिला आणि जेसी ओवेन्स यांची जी उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता की विश्वबंधुत्वाची भावना कशामुळे वाढीस लागते. तर झेटोपेक
हा जेकोस्लोवाकियाचा खेळाडू. जेसी ओवेन्स हा आफ्रिकी वर्णाचा वंशाचा खेळाडू, पण अमेरिकेने त्याचं कौतुक केलं, सगळ्या जगाने त्याचं कौतुक केलं. ही अशी तुम्ही उदाहरणं त्याच्यामध्ये लिहू शकता त्या उत्तरामध्ये. आणि उत्तर लिहित असताना त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. पाठाचं नाव, लेखकाचं नाव आणि पाठामध्ये काय दिलेलं आहे ते एका वाक्यामध्ये तुम्ही थोडक्यात लिहिणं गरजेचं आहे. आणि नक्कीच ते तुम्ही लिहाल. प्रयत्न तर करून बघा. स्वतःहून तुम्ही स्वमत लिहिण्याचा प्रयत्न करा. पाठ आपला संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पाठ अभ्यासू. धन्यवाद.